छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका तोतया महिला अधिकाऱ्याला अटक केली। कल्पना भागवत नावाच्या याच महिलेच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। व्हिसा आणि बदली संदर्भातली कामं अशी अनेक कामं करून देतो असं सांगून महिलेनं अनेकांना गंडा घातला। त्यामध्ये अनेक नेते आणि नामवंत लोकही आहेत। काय आहे नेमकं प्रकरण, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। संभाजीनगर पोलिसांनी अटक केलेली आणि IAS अधिकारी म्हणून बतावणी करणारी ही आहे कल्पना भागवत। पोलीस तपासात या महिलेचे अनेक कारनामे समोर आले। व्हिसा, बदली संदर्भातली कामं, पद्मश्री पुरस्कार मिळवून देण्याचं आमिष, राज्यसभेत खासदारकी अशी अनेक आश्वासनं देत या महिलेनं अनेकांना गंडा घातला। धक्कादायक बाब म्हणजे यात अनेक नेते मंडळी आणि नामवंत लोकांचा समावेश आहे। मी काही पद्मश्री वगैरे मिळवून द्यायला मी काही एवढी मोठी आसामी नाही आहे की मी पद्मश्री मिळवून देईल। मी फक्त एक छोटीशी मला जे काही सुचलेलं आहे तेवढं, पण मी खोटं काम काही केलेलं नाही आहे एवढं मला माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरच्या 5 स्टार हॉटेलमध्ये तब्बल 6 दिवस या महिलेचा मुक्काम होता। त्यामुळे ही महिला पोलिसांच्या रडारवर आली। सदरील महिलेनं पद्मश्री आणि राज्यसभेची उमेदवारी देते म्हणून अनेकांना गंडा घातल्याचं समोर आलंय, ज्यामध्ये हिंगोली, अहिल्यानगर, अमरावती त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधील काही सत्ताधारी नेत्यांचा समावेश आहे। याबरोबरच काही बड्या उद्योजकांचा देखील समावेश असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय। पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये महिलेला ज्या लोकांनी पैसे ट्रान्सफर केले त्या सर्वांना नोटीसही बजावली आहे। पोलिसांनी आता कल्पनाच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करणाऱ्या 28 जणांना सिडको पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। दरम्यान या महिलेनं कुणाकुणाला फसवलंय याची एक यादी पाहूया। खासदार नागेश पाटील आष्टीकर, सामाजिक कार्यकर्ते रमेश अण्णा मुळे आणि अहिल्यानगरमधील दत्तात्रय शेटे। बराचसा काही मला त्यांनी त्यावेळेस असं इमोशनली खूप गोष्टी सांगितल्या। मला ठीक आहे। मग त्या दिवशी त्यांनी मंदिरासाठी मला निधी मागितल्याच्या नंतर भद्राचार्यजी महाराज कुठंतरी मंदिर बांधतायत आणि त्या मंदिरासाठी साहेब आपण सर्वांनी मदत करावी असं तसं म्हणल्यामुळं मी त्यावेळेस काहीतरी 20,000 रुपयाची त्यांना मदत केली। मग त्यानंतर तिथला संबंध आल्यामुळं, ते भेट झाल्यामुळं मग ते एकदा दोनदा मला मी दिल्लीला हो, मला थोडीशी अडचण आहे, मला मदत करता का, मी माझं म्हणजे नोकरीवर लागल्या पेमेंटमधून आपल्याला देईल, असं करता करता एक 2-3 ट्रान्झॅक्शन, एक 10-10 हजाराचे किंवा 10 हजाराचे असे 2-3 ट्रान्झॅक्शन झाले। ते असं काय पद्मश्री काय हेच मला माहिती नाही आणि पैसे कोणी पद्मश्रीसाठी देतात हे बी मला माहिती नाही। आणि असं कोणाच्या महिलेने तर सांगितलंय तुम्ही नाही, ते खोटं बोलते। ते आता ते 420च आहे, सगळ्या जगाला माहिती आहे ना, त्याच्यामुळे तो विषय नाही आहे। असं पद्मश्री आणि मी कशाचं पद्मश्री हे शासन ठरवत असतं, असं प्रायव्हेट 420च्या असे फालतू लोक नाही ठरवत। पण ही महिला एकटी नव्हती, तिच्यासोबत तिचा प्रियकर अशरफ आणि डिम्पी नावाची एक व्यक्तीही होती। बरं, ते तुम्ही तुमच्याकडे चेक 19 कोटीचा कोणाचा आहे? तो 19 कोटीचा चेक तो काही मला बाय हँड मिळालेला नाही आहे, तो व्हॉट्सअपवरून त्याची प्रिंटआउट घेण्यात आलेली आहे। बरं, त्या आष्टीकराकडून किती पैसे घेतले? खासदाराकडून तुम्ही घेतले नाही, त्यांनी मला मदत केली आहे। ते माझे दादा आहेत, नागेश दादा। असे किती दादा आहेत तुमचे? आता हा पण माझा भाऊ आहे, सुशील। बरं, मला एक सांगा की तुम्हाला कोणकोणते नेत्यांनी तुम्हाला पैसे दिले? नेत्यांनी तुम्ही तसं नका विचारू की नेत्यांनी पैसे दिले। जे रमेश अण्णा मुळे, तो दत्तात्रय शेटे यांचे जवळचे व्यक्ती आहेत। ते बरं, त्यांनीच मला ओळख करून दिली होती। दत्तात्रय शेटे, डिम्पी मला माहिती नाही, पण काल असं मी असं ऐकलं की चला बस झालं, बस अशरफ चला अशरफ अफगाणचा आहे, तुमचा मित्र आहे, माझा फ्रेंड। ऐका तुम्ही माझं। या महिलेकडे नागपूरमधील एका बड्या नेत्याचं सही असलेलं केंद्रीय ऊर्जा मंत्रालयात सचिव असल्याचं पत्र आहे। याशिवाय अन्य ठिकाणी सचिव असल्याचं पत्रही असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे पुढील तपासात या प्रकरणात आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.